अश्वगंधाचे आरोग्यदायी फायदे आणि त्याचे औषधिक महत्त्व. अलीकडच्या काळात आयुर्वेदातील अनेक औषधी वनस्पतीचे अनेक फायदे आपल्यासमोर विज्ञानाच्या माध्यमातून समोर येत आहेत. अश्वगंधा हे एक संपूर्ण औषध आहे. अश्वगंधाचा शरीराला पिळदार वळण देण्यासाठी, आकर्षक बनवण्यासाठी सुद्धा आता वापर होत आहे. अश्वगंधाचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने आता अनेक औषधांमध्ये सुद्धा अश्वगंधाचा वापर केला जातो. अश्वगंधाला सामान्यत रोगप्रतिकारक शक्तिवर्धक म्हणून सुद्धा आता मान्यता मिळाली आहे. अश्वगंधाचे स्नायूच्या वाढीस प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त शरीरातील चरबी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. अश्वगंधा शरीरातील साखरेची पातळी कमी करून मधुमेहापासून संरक्षण करते. अश्वगंधा शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात सुद्धा मदत करते. अश्वगंधाचा तणाव, चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक आजारावर उपचार घेण्यासाठी सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो. अश्वगंधात आयुर्वेदिक बरीच घटके असल्याने त्याने शरीराची प्रतिकारक शक्ती उत्तम राखण्यासाठी तसेच हृदयाचे विविध आजारापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा मदत होते. अश्वगंधामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे मेंदूशी संबंधित दुखापतीमध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. कर्करोगासारख्या गंभीर आजारात सुद्धा अश्वगंधाचा उपयोग त्याच्या पेशीच्या वाढीस थांबवण्यास वापरण्यात येते. शरीरातील जिवंतपणा टिकवून ठेवण्यात अश्वगंधाचा खूप मोठा फायदा पुरुषांना होऊ शकतो. शरीरातील सर्व स्नायूंच्या बळकटीसाठी अश्वगंधा एक वरदान ठरू शकते. त्यासोबतच पुरुषांमध्ये जर टेस्टेरॉनचे प्रमाण कमी असेल, त्यामुळे ते जर लैंगिक समस्यांना सामोरे जात असतील तर अश्वगंधा हे त्यांच्यासाठी बूस्टर ठरू शकते. वाढत्या वयामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होऊ शकते. पुरुषांची ऊर्जा सुद्धा कमी होऊ शकते. अश्वगंधाच्या नियमित फायद्याने पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी ही सुधारून पुरुषांना लैंगिक समस्यापासून मुक्ती मिळू शकते. पुरुषांना मानसिक तणावामुळे सुद्धा अनेक गंभीर आजारांना सामोरे जावं लागते. पुरुषांच्या असलेल्या लैंगिक समस्येत इरेक्टाईल डिस्फंक्शन हा एक महत्त्वाचा आजार आहे. पुरुषांमध्ये होणाऱ्या या आजारामुळे पुरुषांना अनेक वेळा नैराश्याला सामोरे जावं लागतं आणि त्याचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो. पुरुषांमध्ये ही सर्व आढळणारी कारणे ही मानसिक आरोग्य व्यवस्थित नसल्याची लक्षणे आहेत. या सर्व गोष्टीत अश्वगंधा पुरुषांना वरदान म्हणून लाभदायी ठरते. पुरुषांमध्ये अनेक वेळा तणावामुळे किंवा जेनेटिक कारणामुळे पुरुषांची सुपीकता कमी होते. त्यामुळे पुरुषांचे वंध्यत्व तसेच लैंगिक कार्यावर त्यांचा खूप परिणाम होतो. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने पुरुषांचे वंध्यत्व सुधारण्यात खूप फायदा होऊन त्यांचे लैंगिक कार्य सुद्धा पूर्ववत साधारण होण्यात मदत होते आणि त्यांची सुपीकता पातळी सुद्धा सुधारते. अश्वगंधामुळे पुरुषांची शुक्राणूची संख्या वाढून त्यांची गतिशीलता सुद्धा वाढते. अश्वगंधाचे महिलांसाठी फायदे. महिलांना अनेक कारणामुळे त्यांच्या मासिक पाळीचे अनेक त्रास होतात. मासिक पाळीच्या अनियमिततेने महिलांमध्ये डोकेदुखी, झोपेच्या समस्या, अस्वस्थता यासारखी लक्षणे दिसतात. संशोधकांनी केलेल्या संशोधनात अश्वगंधाच्या नियमित सेवनाने महिलांना त्यांचे मासिक पाळीची नियमितता सुधारण्यास मदत होते. तसेच मासिक पाळीच्या अनियमिततेमुळे त्यांना होणाऱ्या समस्येवर सुद्धा अश्वगंधामुळे फायदा होतो. महिलांमध्ये सुद्धा पुरुषांप्रमाणे अनेक लैंगिक आजार असतात. त्यातील कामवासना, कामोत्तेजनाचा अभाव, लैंगिक संबंधावेळी असाधारण त्रास, वंध्यत्व, प्रजनन क्षमतेची कमी अशा अनेक समस्यांवर अश्वगंधा हे अतिशय प्रभावी औषध म्हणून काम करते. महिलांसाठी अश्वगंधा हे एक अमृत रसायन म्हणून काम करते. श्रोते हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या मराठी सोशल स्पेस या चॅनलला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.